बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध भागांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा बसत असतानाच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा भागातील महिन्यात केवळ 4 वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याच मुद्द्यावरून आम आदमी पार्टीने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत मटकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. तसेच पाणी समस्या दूर झाली नाही तर अर्ध्यात नग्न होऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. ठाणे महापालिकेला क्षेत्रात दररोज 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी लोकसंख्येच्या मानाने तो पुरेसा नाही. यामुळे शहरात अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे धरण क्षेत्रातील पाणी आटते. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणीसाठा पुरवण्यासाठी कपात लागू करण्यात येते. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. अद्याप तरी कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईच्या समस्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पवनपाडा परिसरातील महिन्यातून केवळ 4 वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप या भागातील तीव्र टंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने करत ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली. नागरिकांनी रिकामे कॅन वाजवले तर काहींनी मटकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. परिसरातील 3 जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्याने लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याच भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. विभागीय पाणी पुरवठा अधिकारी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पाडत नाहीत असा आरोप आम आदमी पार्टी पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला आहे. समस्या तातडीने सोडवली नाही तर शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक महापालिका आवारात अर्धनग्न होऊन आंघोळ करतील व तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. जो भास्करनगर, पवनपाडा हा जो एरिया आहे या विभागामध्ये 3 जलकुंभ असताना सुद्धा महिन्यातनं फक्त 4 वेळा म्हणजे हप्त्यातून 1 वेळा प्यायचं पाणी, ते पण 10 ते 12 मिनटं किंवा 10 ते 15 मिनटं लास्ट. एका घरामध्ये 4 ते 5 माणसं असल्यानंतर सुद्धा एवढे 3 जलकुंभ असताना त्या ठिकाणी पाणी येत नाही. या पाण्याची चोरी हे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत हे पाण्याची चोरी करत आहेत. त्याच्यामध्ये सर्वात त्या ठिकाणी पाण्याची विक्री केली जाते. जो सामान्य माणसाचा अधिकार आहे, ज्यांना पाणी घरपोच मिळालं पाहिजे, प्रत्येक विभागामध्ये पाणी वेळेवरती पोहोचते. फक्त भास्करनगर, पवनपाडा या विभागामध्ये दलित वस्ती, मुस्लिम वस्ती असल्या कारणाने हे लोक यांच्याबरोबर अन्याय करतात. आणि पाणी जे आहे ते महापालिकेचं 25 दशलक्ष 20 दशलक्ष लिटरचे असे 3 जलकुंभ त्या ठिकाणी असताना आम्ही RTIचं माहिती काढली असताना त्या ठिकाणी आम्हाला नोंद करून दिली की डेली आम्ही पाणी पुरवठा करतो. त्यामध्ये आम्हाला उत्तर असं मिळालं की डेली पाणी पुरवठा करतो. परंतु हे जे नागरिक आज आमच्याबरोबर आहे यांची गेली 2 वर्षापर्यंत एक समस्या आहे की पाणी वेळेवरती येत नाही आणि हप्त्यात नाही एकदा येतं. या पाण्याची चोरी हे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी करतात. हे विकून पैसा कमवतात. सर्व्हिस सेंटर जे आहेत गाड्या धुवायचे त्यांना पाणी विकतात आणि सामान्य नागरिकांचा अधिकार चिनून हे लोक या ठिकाणी करतात. म्हणून आपण या ठिकाणी आंदोलन करतोय. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपुलाजवळ काल भीषण अपघातात 6 वाहनांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात शेख शाबीर महमूद या टेम्पो चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामध्ये 4 कार आणि 2 टेम्पोचा समावेश असून वाहनाचे नुकसान झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नाशिकहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर काल दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. नितीन कंपनी उड्डाणपुलावरून 2 टेम्पो आणि 4 कार मुंबईच्या दिशेने वाहतूक करत होते. त्याचवेळी या वाहनांची अचानक एकमेकांना धडक बसली. या अपघातात टेम्पो चालक शेख शाबीर मोहम्मद हा जखमी झाला आहे. त्याच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील आणि वागळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणे यांना मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस अधिकारी, नौपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेख हे टेम्पोमध्ये जखमी अवस्थेत अडकले होते. पथकाने त्यांना सुरक्षित टेम्पो बाहेर काढले.
त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला असून यामुळे ठाणे शहरात भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजय उत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी बेंजो, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करत पेढे भरवत आनंद व्यक्त केला. तसेच वाढत्या उन्हामुळे नागरिकांना यावेळी कोकम सरबतचेही वाटप करण्यात आले. पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी येथील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवून सत्ता काबीज केले. या विजयानंतर भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून विजय उत्सव सुरू झाला असून अशाच प्रकारे भाजप ठाणे शहराच्या वतीने वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात सकाळी पहिला कार्यक्रम पार पडला. जिल्हाध्यक्ष संदीप सुरेश लेले यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीही एकमेकांना पेढे भरून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत शिंदेच्या सेनेने सत्ता स्थापन केली असली तरी सत्तेच्या सुरुवातीपासूनच नगरसेवकांमध्ये एक वाक्यता नसल्याचे चित्र समोर येत आहे. या नगरसेवकांमध्ये एकमेकांना शह देण्याची चढाओढ सुरू असताना दुसरीकडे भाजपचे आमदार आणि नगरसेवक आक्रमक पवित्रा घेत पालिका प्रशासनावर सातत्याने दबाव वाढवून आपली प्रशासकीय पकड मजबूत करताना दिसून येते. विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्पातील त्रुटी आणि स्थानिक मुद्द्यावर भाजपचे आमदार आणि नगरसेवक सक्रिय झाल्याने पालिकेत शिंदे सेनेची सत्ता पण प्रभाव मात्र भाजपची अशी चर्चा रंगली. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक शिंदेची शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली असली तरी शिंदेच्या शिवसेनेने 131 पैकी 75 जागांवर विजय मिळवला. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही युतीत निवडणुका लढवल्यामुळे शिंदे सेने भाजपला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. सत्तेत सामील झालो असलं तरी पालिकेत चौकीदाराची भूमिका बजावणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर हे वारंवार सांगत होते. आमदार केळकर आणि निरंजन डावकर हे दोघे एकत्रितपणे शहरातील प्रकल्पांना भेटी देऊन त्यातील त्रुटींवर बोट ठेवण्याबरोबरच प्रशासनाला फैलावर घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही आमदार पालिका आयुक्त तसे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना देत आहेत. आमदार केळकर यांचा जनसेवकांचा जनसंवाद कार्यक्रम होत असून यात प्राप्त तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना ते पालिका अधिकाऱ्यांना देत आहेत. ज्ञानेश्वर नगरमधील आरोग्य केंद्र जागेचा वाद अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील त्रुटी, कोपरी मल निःसरण प्रकल्पातून ठाणेकरांची होणारी लूट यासह अनेक मुद्दे दोन्ही आमदारांनी गेल्या काही दिवसात मांडलेत. भाजपने आक्रमक आणि संघटित भूमिका घेत पालिका प्रशासनावर सातत्याने दबाव निर्माण केला आहे. विविध प्रलंबित प्रश्न, प्रकल्पातील त्रुटी आणि स्थानिक मुद्द्यावर भाजपचे आमदार आणि नगरसेवक सक्रिय झाल्याने सत्तेत असूनही प्रभावी विरोधकांची भूमिका
भाजप बजावत असल्याचे चित्र ठाण्यात दिसते. राज्यात उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबाबत स्पष्ट सूचना दिल्यात. संपूर्ण राज्यासह ठाणे शहरातील उन्हाचा पारा वेगाने वाढतोय. नागरिकांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एक विस्तृत आरोग्य मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केले. त्यात नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे याबाबत स्पष्ट सूचना दिल्यात. तसेच प्रौढ आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र लक्षणे जाहीर केलीत. शरीराचे तापमान 104 फॅरेनहाइट पोहोचल्यास स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे अशी लक्षणे प्रौढांमध्ये आढळून येतात. तर आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुक्र डोळे, कुटुने रक्तस्राव होणे, तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. उष्णतेवर मात करण्यासाठी प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाय सुचवलेत. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. शक्य असल्यास हलके सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. तहान लागलेली नसली तरी भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी यासारख्या नैसर्गिक पेयांचा जास्तीत जास्त वापर करा. कडक उन्हाच्या वेळी म्हणजे दुपारी 12 ते 4 या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.